तर आपण काल गोंडवानाच्या प्रेमीय भक्तांच्या लीळा ऐकल्या. देवन्य देवन्य किलू किलू हा वाक्प्रचार, त्यांचा भाव, त्यांची श्रद्धा, त्यांचं आळवणं. आज आपण आता सिंदूरजनी मासोपासनी तांबूळ प्रदानी स्थिती सर्वज्ञांनी कशी दिली ही लीळा पाहणार. नारायणाचा देवळी सर्वज्ञ एकांक काळामध्ये परिभ्रमण करताना विजय केले. तेव्हा तेथे मासोपासनी अवघ्या बैसल्या असती. उसावी उभे ठाकून दोन्ही द्वार शंका, तुही श्रीकरी धरुणी भितरी तया ते अवलोकिले. आता ही संपूर्ण श्रीमूर्तीची लीळा स्मरणासाठी आहे. दोन्ही द्वार शंका असे दोन्ही श्रीकर दिसतील तुम्हाला. आणि मग स्वामी उभे आहेत, म्हणजे आता पूर्ण श्रीमूर्ती आठवायची लागेल आहे की नाही. ते स्वामींनी अवलोकन केले त्यांना, आणि स्वामींना पाहिल्या बरोबर त्यातली एक मासोपासनी सौम्य येऊन श्री चरणाला लागली आणि तेथे ती तांबूळ मागितले. दोन्ही हात श्रीमुखाच्या तांबूळाशी ओढविले. जी मला तांबूळ द्या. ओळख नाही, पाळख नाही, काय तिच्या नामापासून होय का, स्थानापासून होय, त्यापेक्षा श्रीमूर्तीपासून बी होय. श्रीमूर्तीपासून कुठे कुठे वेध झालाय, ह्या सगळ्या श्रीमूर्तीच्या लीळा तुम्हाला आठवाव्या. स्थानापासून वेध कुठे झालाय त्या लीळा कलेक्ट करायच्या, आठवायच्या. नामापासून वेध पुन्हा कुणाला झाला तिथे मात्र कोणची श्रीमूर्ती येणार आहे की नाही. श्रीमूर्तीपासून जिथे जिथे वेध झाला, श्रीमूर्तीच्या वेधाच्या लीळा असं संग्रहण करायचं आपल्या जीवनात आणि ते आठवत राहायचं वगैरे वगैरे. तो आताचा विषय नाही आपला. तर मग तो पाहिल्याबरोबर ती एक औसे आली, तांबूळ मागितलं. सर्वज्ञ म्हणतात, श्रीकरे लोकांकडे दाखवले. श्रीकराची बोट दाखवलं सर्वज्ञ. म्हणाले भाई हे अवघे देखत असते की हे पाहतायत ना. म्हणाले भाई तुम्ही कसं आमचं तांबूळ घेताय, आम्ही कोण काही. ती म्हणते द्यावे तसे काही नाही, लोकांचे काही. ती पण अशी तिला ज्ञान आहे वाटत है ना. तसं काही नाही म्हणाले. लोकांचं काही घेऊन बसल्या म्हणाले, माझ्या आत्मकल्याणासाठी लोकंदी. आणि मग गोसावी निराकरित गरुडाच्या साज्यापाशी विदे केले, ते उभ्या ठाकून दिले आणि तेची स्वरूप दर्शनी स्थिती झाली. स्वरूप दर्शन, शक्ती संचार केला आणि तिने देह भाव विसरली. आता इथं स्वामींचे श्री नेत्र तुम्हाला दिसायला पाहिजे. कृपा कटाक्ष आहे की नाही, तो कृपा कटाक्ष आपल्यावरही पडावा. तसा सशावर पडला, वाघिणीच्या पिलावर पडला, पैशांना पडला. कुठे कुठे कृपा कटाक्ष पडले स्वामींचे. महादेव भक्त आहे की नाही, तैलेकार, असं सगळं कृपा कटाक्ष आणि दिसलं पाहिजे. अतिज्ञानाच्या भांगडीत पडूच नका. आता इथून पुढे आता तुम्हाला आळवता आलं पाहिजे लीळेतून. भावयुक्त
स्मरण बस. स्वामींनी ते स्वरूप दर्शन आणि भाव विसरला आणि मग ती आपल्या ठाई जाऊन बसली. मग तिथं सर्वज्ञानी पुन्हा तिथे नाविकासन झालं. ते आपले कर्म विसरली होती याची परिचारिका आली, म्हणजे श्रीमंत घरच्या बाहेर. आज आपण चंद्रजनला गेल्यावर मासोपनीच्या वाड्यात जातो. किती मोठा वाडा आहे तो, भव्य आणि देव. त्यापेक्षा त्या काळाला अधिक भव्य असेल है ना. आणि मग तिथे सर्वज्ञानी ते स्थान आहे. तिथे तिची परिचारिका आहे. ती पुढा तेही सांगितले. एक मासोपासने तिला सांगितलं की अगो बाई म्हणाले बघ तुझा मासोपास भंगला. एक महात्मे आले त्याचे उच्चिष्ट तांबूळ घेतले. हा त्यावेळेचा कट्टर धर्मवाद आहे. शिवाशिव आहे, जातीभेद आहे, वर्णभेद आहे. तिथून सर्वज्ञानी आता आपला धर्म प्रचार सुरू केला. स्वामीने सुरुवातच मुळात करून केली नाही. वेगवेगळ्या प्रांतातून पशुपक्ष्यांपासून जाती धर्म न सांभाळता सर्वज्ञ चालत राहिले, थांबले नाही सर्व. आणि आपण थांबलो आहे की नाही. एक विश्वात्मक विचार घेऊन सर्वज्ञ फिरतात. ते म्हणते अहो पुरुष एक आले होते, त्याच्या मुखीचे तांबळीनं घेतले, ते देऊन हे भुरली भुरली अशी ठाकली. वेळ लागलाय म्हणाले हिला. बसूनच राहती, बघतच राहती, कोणाला बोलत नाही. जेव्हा आत्मस्थितीचं ज्ञान होतं तेव्हा माणूस वेळाच होतो. त्याचं ध्येय फक्त परमेश्वराचं. मग तो जेवला काय, झोपला काय, नाही बोलला काय, तो आपल्या नादामध्ये राहतो. मग ते लोकांना संसारात चालत नाही. ते म्हणाले अहो हिला येड लागले, अहो म्हणाली वाया गेली. दुसरी म्हणाली अहो चळली चळली. तिसरी म्हणते अहो हिला पिसू लागलं हो. असे संबंधी गावात घरा नेलं तिला नातेवाईकांनी. दुर्गा पूर्वे त्याचे घर होते. मग तिचा दुर्गा असेल थोडासा. तिथे ते पिशाचवत जाऊनी देवाऱ्यावरी बसली. तिला पिशाच लागलेलं होतं जाणून मनानेच. देव्हाऱ्यावर घरात देव्हारा असला बसवलं तिथं. तेशी 12 वर्ष अन्न उदत नाही. आपण पे काही जाणे ना, ही जाणीवच माणसाला अडचण. ती जाणीवच संपली. आपण पे काही जाणे ना, जाणीव संपली पाहिजे ज्ञानाने, आहे का नाही. जाणवणी सदैव जाणवणे तो सदैवाचा स्वामींचं वचन आहे श्रीमुखात. असं काय त्या वचनात दडलेलं आहे. जाणवणी नेणे आणि तो सदैवाचा आहे स्वामींना. असं चिंतनात्मक आहे. ते दोनच शब्द आहेत, जाणवणी नेणे. तिला आता आत्मस्थितीचं ज्ञान झालंय प्रेम संचाराने, एक ना स्थितीनं. आणि आपण ते काही जाणे ना, ही स्थिती जेव्हा आली तेव्हा तुम्ही मुक्त होता. जीवन मुक्त तो कैसा तुम्हाला ऐसा आपण पे काही जाणे. तेवढंच सांगितलं सर्वज्ञानी. मागील पांकी पाणी होऊन गेली, काहीच नाही, पण बोललेच नाही. हे बोलले नाही, ते बोलले नाही.
असं असतं ते. जाणीवेला जाणीव नसणे ही मोठी अवस्था असते. बुटवासांना ती प्राप्त झाली भांगखेळीला, है ना. काय जाणीव नाही, आपण बी जाणे ना मला ते ज्ञानाने झालं पाहिजे. पण ज्ञानाने तसं होत नाही बरं का. ज्ञानाने अहंकार, स्वाभिमान, अस्तित्व सतत त्याला जाणीव करून देते. तू मोठा झाला, तू ज्ञानी झाला, तुझे 5 स्थळ, 6 स्थळ, 7 स्थळ झाले, वगैरे वगैरे वगैरे. ह्या जाणीवा माणसाला अशा उगच बसू देत नाही, है की नाही. कसं असतं ते, मोठा झाला बर मग, अरे स्वामींपेक्षा मोठं कोण आहे जगात. तू मोठा कशामुळे झाला, जाणीव तुला कोणामुळे झाले. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे. तुला परमेश्वराने जाणीव दिली म्हणून तू मोठा झाला. शेवटी तू कसा आहे तवामध्ये तसाच आहे, अज्ञान. हम्म. जाणीवेने तुझी ती जायला पाहिजे अधोमती, अधोगती, अधोरती. तुझी जास्त मती उचमळते, आहे की नाही. जाणीव झाल्यावर त्याला वाटतं असं हे कुठं काय भारताचं राज्य करू काय की नाही. एवढं साम्राज्य प्राप्त करू काय, एवढी कीर्ती मिळवू काय, पंथाचा मालक होतो काय. त्यासोबत होते हा. म्हणून ते म्हणता आपण ते काही जाणेना. मग तुझे बाप भाऊ वायू म्हणून औषधी करते. आता हे वायूचा प्रकार इथं आलाय चरित्रामध्ये. बऱ्याच प्रकारचे वायू असतात. वातरोग, वातपित्त, कफ. हे सगळं गोंधळ सुरू झाला त्याच्या जीवनात. ऐसे स्थिती भोगी देवाराची तटस्थ बैसली होती. गोसाव्या ते आपण्यापाशी देखतच असे. 12 वर्षात स्थिती भंगली. स्वरूपदर्शनाची स्थिती आहे ती 12 वर्षे स्थिर केली होती स्वामींनी. आणि ज्या क्षणाला भंगली त्या क्षणाला तिनं एक सरसी हाक देऊन उठली मोठ्याने, नागवली हो, नागवली हो, आणि दुःख करू लागली. सगळे गोळा झाले घरचे नातेवाईक. ते म्हणाले अहो माय कैसी नागवलीशी, काय झालं तुला नागवायला. ती म्हणते ना, आता जे ईश्वर पुरुष होते हो माय, आताच ते गेले हो बाई. आता होते म्हणाले इथपर्यंत 12 वर्ष होते होय ना म्हणाले माझ्याजवळ, समोर बसलेले होते, आत्ताच गेले हो माय, म्हणून नागवली. आता स्वामी जाऊन आपल्याला किती वर्ष झाले, 800. आपण कसे पूर्ण नागवलेले आहेत. एवढं तरी आपल्याला जाणीवेने कळलं तर पुष्कळ जाणीव झाली की आपण नागवलो. आपल्याला स्वामींनी घातलं ओसंगी दुसऱ्याच्या. गोविंद गती सांगितली, गोविंद बाबाने सांगितलं तुम्हाला जाय मेली माहुराशी. माहुरच्या देवाचं तर काम असं अदृश्यच आहे, अमोघ दर्शन आहे. आपण शुद्ध नागवलो. मग किती आपण ओरडायला पाहिजे, है की नाही. एवढं कळालं, समग्र ज्ञानाचा सारांश झाला. एवढं कळालं ना, आपण नागवलं आणि आपल्याला रडायला पाहिजे, ओरडायला पाहिजे. जाणीवेच काय कार्य असतं, हेच असतं. ती जाणीव सजीव व्हायला पाहिजे. जाणीव निर्भीत झाली मग सगळ्या गोष्टी जन्माला येतात, दुसऱ्या नको त्या.
आणि ज्याची जाणीव निर्निमित परिवर्तन झाली तो स्वतःच्या उणीवा भावतो. जाणीवेवर एक प्रबंध लिहायला पाहिजे. अशा ह्या जाणीवा संपल्या त्याच्या, आणि जी जाणीव आता झाली ती खूप छान आहे. रडायला लागली ती, अरे मला मला ते पुरुष आणा. ते म्हणाले घरचे म्हणतात अहो आम्ही देखोच ना. ते म्हणते तुम्ही देखा ना, पण मी देखेगी. ईश्वर पुरुष येतील तर माझे देह वाचेल, मी मरणार म्हणाले. ते जर येतील तर मी जिवंत राहील. ह्याला म्हणायचं निरंतर परमेश्वराची आरती. तळमळी जन्माते धाडी असा विरह भावावा, निरंतर परमेश्वराचा विरह भावावा. हे वचन आपल्या आपोआप आपल्या डोळीमध्ये पडतात, हे की नाही, आणावं लागत नाही. अर्थात ते परमेश्वर आले ना झोळीत परमेश्वर, काय करायचं, एवढंच करायचंय ना. आलंय सगळी वस्तू तुमच्या जवळ येते. सर्वमध्ये अशी आपण पेली तर हे लगेच स्वामींचं वचन झोळीत पडलं तुमच्या. सगळी असती पहिली कलेक्ट होत जाते एक एक, आणि मग हे सगळे प्रेमाचे वचन तुमच्या जवळ येऊन पडतात. आले येतात की नाही. देवता स्मरण घडलंय की नाही तुम्हाला, मग कोण संबंध होईल की नाही, काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण नाही. तुम्ही त्याच्या वेगळं झालीच नाही ना देवाच्या. हे असं घडलं पाहिजे. हा, ती म्हणते आता मी मरणार. ऐसे गुंडाळता अक्षरी बोलली. कशी भाषा आहे चरित्राची. अक्षर गुंडाळे साहित्यिक शब्द आहे हा. अक्षराने तुम्हाला गुंडाळे का, कसं म्हणजे अक्षरामुळे तुम्ही गुंडाळले. गुंडाळणे म्हणजे काय, गुंडाळणे शब्द बाळ्या बिस्तारा गुंडाळा म्हणतो आपण. निघा, घ्या मात्रा गुंडाळा निघा, तो शब्द इथं नाही. हा, ऐसे गुंडळता अक्षरी म्हणजे कोबड्या कोबड्या तर्कापात अक्षर तोंडातून पडत नव्हते, आणि मग तिला स्तवन करू लागली. तिचं स्तवन आलं नाही, पण स्तवन शब्द आहे. हा, कसं स्तवन केलं असेल तिनं, एखादी विरहिणी स्वामींची आठवण ती स्तवन करते बघा. अफळ साफळ करी, आहे की नाही. आणि काय करते ती, वगैरे वगैरे, हे स्तवन केलं तिनं. तो धाकटा भाऊ कनवाळू, सगळे भाऊ नसतात तसले, एखादाच तो कनवाळू. त्याने पुसले कैसे पुरुष असती. मग त्या पुढा तिने खुणा सांगितल्या. त्या खुणा मात्र इथं आलेल्या कशा आहेत. गौर वर्ण, लंब कर्ण, विशाळ नेत्र, अजान भाऊ, उंच कपोळे, डावी भवेवरी कांदी, अलोहित श्रीचरण, वरिसा पंचविसा ची ऐशी वैसा असे. ते म्हणजे आताच निघाले, ते जरी येतील तर माझे देह वाचे. एरवी मी देह त्याची, आणि देह जायाचे दुःख करू लागले. तिचा धाकटा भाऊ निघाला. त्याची बहीण थोर पडी, त्या भावाला बहीण प्रिय आहे. सगळ्या भावाला नव्हती ती. हे पण नातं असतं, हे पण पाहायला भेटतं चरित्रामध्ये. एकाच घरातले भाऊ असतात, पण एक कसा असतो, कनवाळवा.
तर ती बहीण थोर पडी. मग ते गोसाव्याशी नगराबाहेर प्रदेशी पाहू गेले. आणि मग तिथे वृक्षा एका तळी गोसाव्याशी असं नसे. आपल्या बहिणींना सांगितलेली सगळी श्रीमूर्ती त्यांना आठवलेली आहे. माहित पडलं, हे बघ हेच आहे म्हणाले, ते झाडाखाली बसलेले. देखील दंडवत घातली, श्रीचरणा लागला, त्याने अवघी गोष्टी गोसाव्यापुढा सांगितली. गोसाव्या ते निमिले जे म्हणाले, माझ्या आवाराशी चला. मग घेऊन गेला. त्या गोसाव्यात हे देखील दंडवते घातली, श्रीचरणा लागली. मर्दना माजणे झाले, पूजारोगण झाली, गोळा झाला, बिळा झाला, पगड झाला, श्रीचरण संवाहन झाले आणि मागोती स्थिती सुभर झाली. मग तेही पुसले जी अन्नोदके नाही. भाऊ विचार, तुम्हारी आमची बहीण आहे, ती तटस्थ असते, अन्नोदक घेत नाही, येशी काही करू दे. सर्वज्ञ म्हणतात, तुम्ही उठवाल तेवेळी उठती, बैसवाल तेवेळी बैसती, जेवाल तेवेळी जेवती. स्वामींनी दिलेला हा वर आहे. वर दिलाय स्वामींनी या लेण्यामध्ये. अशा किती लेण्या आहेत सर्वज्ञांच्या की वर दिलेला आहे. सगळ्या कलेक्शन करून ठेवायच्या. नोटबुक तयार करा. ही तर ज्ञानाची परीक्षा आहे. हिला वरदान दिलंय. कसलं वरदान दिलंय? हे असं उठवाल तेव्हा उठेल, बसवाल तेव्हा बसेल, जेवेल तेव्हा जेवेल, जीव घाला जेवेल, तुम्ही बसवा बसेल, उठवा उठेल, झोपली झोपेल आणि गोसावी पिजे. अशा बऱ्याचशा वराच्या लिळ्या आहेत सर्वज्ञानी वरदान है ना. आणि मागोता 12 वर्षे तैशी स्थिती झाली तिला. अशी ही शेंदोळींची मासोपासनी तिच्यासाठी दिलेला सर्वज्ञानी 12 वर्षाचा काळ. आणि म्हणून काशीप्रमाणे शेंदूर पण आहे. 12 वर्ष स्वामी काहीतरी झाडाखाली बसले असतील. इथे विविध प्रांतात परिभ्रमण केलं असेल नाही का. आणि त्याच काळात स्वामी जाळीत्यावर आलेले आहे. त्या काळातल्या अशा भिक्षा मागितल्या असतो स्वामींनी कुठे. एक तर तिथे ठेवा स्वामींना, नाहीतर स्वामींना फिरवा. मग त्या काळातलं परिभ्रमण आहे स्वामी. आणि बरोबर 12 वर्षांनी स्वामी तिथं गेलेले आहेत शेंदूरजनला. त्या झाडाखाली बसलेले आहेत. तिच्याजवळ असलेली श्रीमूर्ती विज्ञानाची ठेवलेली आहे. तसं ब्रह्माजवळ एक मूर्ती होती सर्वज्ञाची, गाई गोपाळ है ना. विज्ञान खाली बघितलं माया, खाली तर तिथं ते आहेत माझे कृष्ण. तर हे खरं की ते असं. अशी किती विज्ञान स्वामी कोणाकोणाला श्रीमूर्ती दाखवल्या, त्या लिळा कलेक्ट करायच्या, बाजूला करायच्या. असं तुम्हाला करावं लागेल. म्हणजे शोधत राहायचं, म्हणजे तुमचा एक वेळ व्यवस्थित उपयोगी जाईल. दुसरे काही अंतःकरण येणार नाही आणि काळ तुमचा असं बोर होणार नाही. साधूला बोर होतो. आणि मग एन्जॉय करायला जायचं. कशाला? तर तीर्थयात्रेला जायचं. उद्देश काय होता? बोर आहे की तुझा गजब गंमतच आहे ना. किती मोठं संशोधन करणं बाकी आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे 12 वर्ष सर्वज्ञांचं अवस्थान तिथे झालं. आणि त्या मासोपासनींच्या देवळाला
सर्वज्ञांनी दिलेली आपली चरण स्पर्श वंदना, झालेलं पवित्र तुझं घर त्या स्थितीने स्वभाव नेमलेला आहे. प्रेम संचार मात्रे म्हणून तिला 12 वर्ष तिला ताण नाही, भूक नाही, काही नाही. काय अनुसरल्यावर असं झालं पाहिजे होतं. अनुसरले, प्रतिबंध झाला. खरं अनुसरले तर बंद झालं सगळं. ताण, भूक, जेवण, स्वभाव जाणे, जांभळ्या, झोप, असे. सर्वात सजा कोणची आहे माणसाला? सर्वात मोठी सजा कोणची आहे सांगा? एखादा आरोपी पकडला आणि त्याला जर सजा द्यायची असेल तर कोणती सजा द्यायची तुमच्या मनानं सांगा. तुम्हाला मारून, हातपाय कापून, फाशी देऊन सर्वात मोठी सजा नाही आहे. सर्वात मोठी सजा सांगू तुम्हाला, मी माझ्या आवडीची सजा, त्या माणसाला झोपू द्यायचं नाही. त्याला झोपू द्यायचं नाही. बस खायला प्यायला भरपूर द्यायचं, झोपू द्यायचं नाही. रात्री दिवसा झोपू द्यायचं नाही, रात्री झोपू द्यायचं नाही. तो 8 दिवसात कसा होईल? तो मला कोणतरी बंदूक घाला रे, बंदूक घाला, मला मारून टाका, तडपून तडपून मरेल तो. त्याला आपोआप मरतो. एक विचार आहे तुम्हाला पडतो. सर्वात मोठी सजा एकदा झोपू द्यायचं. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस तो असा मेंटली टॉर्चर होईल तो आपोआप. त्याला केलेले प्रायश्चित्त कर्मसार काट होईल. आता भारत देशावर जे हल्ले चालू आहेत ना, त्या सगळ्यांना असे एकत्र करायचं, झोपू द्यायचं नाही, त्याला मारायचं नाही, काही नाही, चांगलं जेवण द्यायचं, मस्त पटपान द्यायचे त्याला खायला, झोपू द्यायचं, तो एकच बघतो त्याला. असे ते नैंछ संपले पाहिजेत भारतात. भारतावरती आता फार मोठं संकट आहे. 2900 किलो RDX आपल्या भारतात ठेवले. किती? 3 टन सगळ्या ठिकाणी पोहोचले. ते 26 जानेवारीला उडवून द्यायचं आहे भारत. असे संकट येत राहतात. ते फार मोठी सजा आहे. तर प्रेम संचाराने ती सजा मध्ये निर्माण होते का नाही? सजा राहत नाही, ती तपस्या होऊन जाते की नाही? कशी त्या प्रेम शक्तीची ताकद असेल विचार करा. विकारी गेला, विकल्प गेला, स्वभाव गेलाय की नाही? सगळं संपलं त्याच्या आयुष्यात. तिची तडफड, धावपळ, मरमर, मान अपमान, उद्वेग, सगळं किती भाग्यवान आहे. ते सगळं झालं 2 मिनिटात. त्या 2 मिनिटासाठी तिला 2000 वर्ष तपस्या करायला लागली असं आहे की नाही? अगोदरच पूर्वजन्मातलं. एवढी ती मासोपासनी अधिकाराची, आणि तो अधिकार घेऊनच जन्माला आली. आणि तो सगळं संचलित असतो सृष्टीतलं. तुम्ही जर अनुभव घेतला किंवा चिंतन केलं तर सगळं नियोजित प्लॅन असतो. सगळं आपण उगाच लुडबुड करतो, मी केलं, मी केलं, मी केलं नाही. तुम्ही सर्वज्ञांच्या कार्यात मोठा दगड टाकलाय, केलं नाही. तुम्ही काय करता? जे स्वामींनी दिलं ते स्वीकारता. जाणीवेचं पहिलं लक्षण असते. जाणीवेचे लक्षण किती आहेत बरं? जे दिलं ते स्वीकार, पुन्हा तक्रार नाही, रुसवा नाही. असे
जीवनमुक्ताचे लक्षण आज मला अभ्यासले. जीवनमुक्ताचे 2000 लक्षण आहेत. तेवढे अभ्यासले तुम्ही. ते अभ्यास करा. इतर साहित्यामध्ये मिळतील. भांडारकरांचा तोच तर प्रश्न आहे. जीवनमुक्त तो कैसा, हे ऐसा बघा आला. तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल आणि त्यातला जो आनंद आहे ना, त्या अभ्यासाने तुम्ही जीवनमुक्त होऊन जाता आपोआप. कारण जीवनमुक्ताचा अभ्यास जीवनमुक्तीसाठी करतो ना आपण, बरोबर आहे की. भांडारेकर काय शिडे नव्हते स्वामींच्या मागे जायला. ते जीवनमुक्तीसाठी अभ्यास करताय, संसारात राहून वासनिक आहे आणि कसली तक्रार नसलेलं जीवन आहे. सुदामाच आहे की नाही. किती छान आहे, मस्त. ती मालिका पाहिल्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे की जाणीवा संपुष्टात कशा येतात, जाणून नेणे कसा. सुदाम कसं आळवलं त्यांनी. काय तक्रार आहे, बायकोची तक्रार आहे. पण जाणावं तुमच्या मित्राकडं, काय जाऊ. प्रेम न होता त्याचा स्वभाव संपलेला आहे की नाही. मालिकाचं दिग्दर्शन करणारे लोक अभ्यास वाचतात बरं. आपण सहज पाहून जातो 2 मिनिटात मालिका ते एक भाग. इथे ते झालेलं आहे तसं. ती अशी मासोपासनी भाग्यवान आहे. आणि मग तिला विषय प्रेमाचा अधिकारा लावी सर्वज्ञाने हा सगळा कार्यक्रम केलेला आहे. आणि जेव्हा सर्वज्ञांकडून स्थिती होत असते तिथे पराशक्तीचं काम वर्तत असतं. श्रीमूर्तीचा भास तिनं पाहिला, तो डोळ्यामध्ये पराशक्तीचं सामर्थ्य ठेवलेलं आहे म्हणून तिनं पाहिलेलं आहे. तिने तिचा विषय प्रेमाचा अधिकार तिला प्राप्त झाला. मग त्यानंतर 12 वर्षांनी सर्वज्ञांनी तिचे भजन पूजनाचा स्वीकार केला आहे की नाही. आणि मग त्यावेळेला तिला तिची भावना आणि उत्कंठा होती, तिने विषय प्रेम होईल. मग त्यानंतर विषय प्रेमाचं मुख्य प्रेम होईल. विषय प्रेमात किती प्रकार आहेत. शेवटचं प्रेम. आणि मग अशा प्रकारे तिला संबंधाचं फळ झालं, भजनाचं झालं. मग म्हणाले ही जी विषय संबंधापर्यंत कोण जात असतो, एवढी मोठी आवडी. नावाल्या अगोदर आधी चाड, मग आवडी, मग प्रीती, मग प्रेम. मग आता ही अंतःकरणाची स्थिती आहे. अगोदर चाड उत्पन्न झाली पाहिजे, होते जाणीवेतून. मग आवडी निर्माण होते. मराठीच भाषा आहे. सर्वज्ञांनी अगोदर चाड निर्माण केली, मग आवडी, मग प्रीती व्हावी लागते आणि मग प्रेम. घटोबास आहे. कोण होते अगोदर 3 वर्षात तिथपर्यंत आणला प्रवास स्वामी. भयंभर मदायसा, साधा, औसा, डांगरेश आदी चाड है ना. आवडी, प्रीती, मग प्रेम. मग आता ह्या जीवनामध्ये काय असतं, जर तुमचे प्रसव आले आणि हे सगळे प्रसव बोधानंतर निर्माण होतात. परमार्गात तुम्ही आले की ते किडे वळवळ करतात. तिकडे जी चाड होती संसारात ती तर राहत नाही. हा, तोच व्हावा, तोच भेटावा ही चाड. मग आवडी निघून जाते परिवाराची. दुसऱ्याची आवडी, आपल्या घरातल्या माणसाची नाही, आपल्या दारात येणाऱ्याची आवडी नाही, दाराहून चालण्याची आवडी. त्याला गोड बोलायचं. कसली आहे, इतर लोकांशी प्रेम करायचं, पण घरातल्याला कधी प्रेमान नाही, आवडी नाही दाखवायची. हा, फोनवर लय गोष्टी करायच्या. हे कसला प्रकार आहे हा.
मग ती आवडी गेली. हा, पहिले काय गेलं, आपल्या जीवनातून चाड गेली, आवडी गेली, मग राहिली होती प्रीती थोडीशी ज्ञानाने. प्रीती म्हणजे प्रीती, स्वामीने सांगितलं भाई परस्परे परम प्रीती की जे, तर ती परस्परात प्रीतीभंग होऊन जाते आणि मग ती कुठं लागते, नको त्या लोकांमध्ये, नीच लोकांमध्ये, नातेवाईकात. हा, आणि ती प्रीती कशाची असते, संसारिक पदार्थासाठी किंवा पदार्थाची. सगळा कुटाणा करतो तो साधू होऊन. साधू म्हणजे वेशधारी समजायचं नाही, कुणी का असं मग ते विषयी ती जाते. मग तिथं काय जन्माला येते, अप्रीती. इकडली गेल्यावर ती येऊन बसते इथे. मग स्वामी जरी भेटले, दत्तात्रय प्रभू जरी आले, ते उठायला तयार नाही. मग कसं होता माणूस त्यावेळेला, निर्लज्ज होतो. तसं इथं नाही झालं. इथे तिला चाड केली देवाने, मग नंतर तिला आवडी झाली, मग तिला प्रीती झाली, मग नंतर प्रेम झालं. आणि मग ते सांगतात, हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर विषय प्रेमा भूत साधने, विषय प्रेम तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी बहुत साधन आहेत, बहुत साधन आहेत. चरित्रामध्ये दिसतात ते. कोणी हात पाहिला तर मला, अहो माझ्या लेकराचा हात होता, अहो रडायला लागले. कोणी स्वामींचे श्रीचरण पाहिले तर मला, माझ्या लेकराचे असेच होते, पण डोळे पाहून रडायचं, म्हणजे माझ्या लेकराचे असेच डोळे होते. हे कशाचे लक्षण आहे, हे तुम्हाला विषय प्रेम प्राप्त करायचं आहे ना, मागचे 4 पॉइंट तुमच्या जीवनात पाहिजेत, मग तुम्हाला ते विषय प्रेमाचा साधन घडेल. म्हणजे एक तर बायसासारखं प्रेम पाहिजे असेल तर ते साधनाच्या, विषय प्रेम हवा असेल तर त्याचा अभ्यास करा. कितीतरी आवडी लागते, हा, प्रचंड आवडी लागते. आपल्याकडे काहीच नसेल तर मग तुम्हाला काय म्हणत, उलट तिकडले 84 लक्ष फिक्सच आहेत, पण दैवराटीतले नर्क मात्र आपण घेऊन जाणार. दैवराटीतली ती इंगळी आली ना, दैवराटीतली इंगळी कोण आहे, प्रचंड ज्ञानी माणूस असेल, बरोबर माहीम भट्टाला चावला, भांडारे चावला ना. साप कोण आहे तिथे, मेला येईल म्हणे, खाईल म्हणे. तो साप कोण आहे, काळा सर्प. दैवराटीतले आहेत ते, शोभान झालेले. दैवराटीतलं पिशाच पाहिलं का तुम्ही, लहान आहे, तुम्हाला काय माहित नाही. मग सांगितलं लक्षात ठेवा, हे असं होत असतं. की पाल, मठात पाल कशी काय आली तुमच्या, बटक बटक करते बघा पाल. बिनकुळी, तुम्ही इथे सुरू केलं की इथून निघाल्यावर सगळं तिकडच जायचे. आधी राही की वेगळे काही नाही, ते शोभाचे कार्य प्रथम असतात, तुला काय नसते. हा, म्हणून इथे हा ओला अग्नी, आमचे पूर्वज सांगायचे, बाबा हो, हा दैवराटीतला ओला अग्नी आहे, इथे जपून राहा, जपून वागा, जपून बोला, आमचे गुरु सांगायचे. म्हणून आमच्या समर्थाच्या श्री बाबांनी ही गोष्टी पाळायला, कुठेच परमार्गी ते आले नाही गेले नाही. आपला ठिकाण, आपल्या ठायला जायला आलं त्याला आपण प्रेम आणलं, त्या प्रेमाने खाऊ घातलं, अभ्यास दिला, चालले. समोरच्या बाबांचं जीवन कसं होतं, अति उच्च लेवल, काहीच नाही कुठे, आपलं आपलं पाहत राहायचे. राजकारण नको, समाजकारण नको,
धर्म कारण बी नको. माझ्या ठायला आला तो माझ्या देवाचा. बस. आपलं परक कधी मानले नाही बाबांनी आमच्या. म्हणून ते देवाला पात्र झाले. आताचे बाबा पण तसेच नाही. त्याच लेवलने त्यांनी तो मोठा आश्रमाची परंपरा उज्ज्वल केलेली. आपलं परत काय विषय. तर हे ते अधिकार हे विषय प्रेमाची साधनं जोडावी लागतात. तुम्ही जास्त ज्ञानाने ऑपरेशन करूच नका. ते तसल्या भानगडीत पडूच नाही खरं तर. आहे की नाही. म्हणून ते साधन जोडल्या जातं. आणि म्हणून मग अवताराचा विवाह करी. थोडक्यात साधन सांगतो. दुसरं मनुष्यवेशी त्या लेवलनं भजन घडे. ज्ञानिया भक्तीची विषयत्वे आवडी. कोणाची आवडी यायला. ज्ञानियाची विषयत्वे आवडी आहे. म्हणून विषय प्रेम होत आहे. विशेष म्हणून तुमच्या डोक्यात विषयत्वे म्हणजे तेच नसतं. एक डोक्यातून काढून टाका. हा विषय शब्द आहे ना तो काढून टाका. जो तुमच्या घाण बसलेला आहे ना विषयत्वे आवडी असं नसतं. ते विषयत्वे आवडी म्हणजे विषयासारखी आवडी आहे तिथे. नवऱ्यासारखं प्रेम आहे त्या ज्ञानावर. थोडक्यात फक्त तो विषय नाही. बाकी तिथे सगळं लीस पूस सगळं जेवण बिवण सगळं सगळं अगदी 24 तास सेवेतच त्याला विषयत्वे आवडी. ज्ञानियाची आवडी विषयत्वे केली किंवा बैसांवरती आवडी होते. म्हणजे भक्त भेटतो. आणि नंतर मग स्वामींवरती विषयत्वे आवडी जाते. म्हणजे प्रेमाचं तुम्हाला एक लिंक सांगितलंय. तैलेकार कोण होते. हे युग्म कसलं होतं ते. स्वामींवरती विषयत्वे आवडी. आता सिंधुजींची बाई कोण आहे. विषयत्वे आवडी म्हणाले. हा ते असतील तर मी जगेन नाही तर मरून जाईल. हा पटकन. रुक्मिणी देवी कोण आहेत. रुक्मिणी औसा. स्वामींच्या 8 पट्ट राण्या कोण आहेत ह्या. हे विषय प्रेमी आहेत. ते सगळे तिकडे पोहोचलेले लोक आहेत. म्हणून असं तुम्हाला थोडक्या वेळामध्ये विषयत्वे आवडीला बहुत साधन आहे. विषय प्रेम होण्याला सुरुवात तुम्हाला भक्तापासून करावी लागते. सुरुवात कुठून होते. नामधारकापासून. वेदवंतापासून तुम्हाला जीवन द्यावं लागते. मग वेदवंताला त्याची वाढत वाढत मग वासनिक जाईल. वासनिकाचा वाढत वाढत तुम्हाला कुणीतरी साधू सेवेला भेटेल. मग तो ज्ञानिया भेटेल. मग भटवासासारखं सत्पात्र भेटेल तुम्हाला. किती आवडी येते की नाही. घरात पोरगी मेलेली आहे ना. आणि कोण आले दारात. आणि कोण आहे सोबत. सगळे आहेत तिथे. पूर्णाचा स्वयंपाक आहे. आंब्याचा रस आहे. घरात पोरीचं प्रेत पडले आहे ना. हे सगळे विषय प्रेमातले आहेत. म्हणजे जेवढे आपल्याला स्मृतीस्थळात दिसतात हे सगळे विषय प्रेमी दिसतात मला. किती आवडी आहे त्या बाईची. रांगोळ्या काय काढल्या. जेवण काय दिलं. आणि मग सगळं झाल्यावर म्हणाले आताच होती हो माय आहे ना. कुटुंबाचा नाही माहित आहे तिच्या घरात प्रेत पडलेले. कशी भाग्यवान असं मेलेली ती पार्टी. किती भाग्यवान आहे. तो सगळ्या झाली ना. कुटुंबासारखं सत्पात्र जेवायला आलं ना. लगेच मेल्या बरोबर जेवायला. आहे की नाही. स्वामींचा असतो. ज्ञानाने आवडी जन्माला आली पाहिजे. ज्ञानाने प्रीती. ज्ञानाने चाड जर असेल जेवणात उत्पन्न असेल तर ती जाणीव. तुमचं ज्ञान कसं आहे.
योग्य आहे, खरं आहे, आणि ते नसेल तर तुम्ही सगळं बरबाद आहे. तुम्हाला ज्ञानाने जर दुसरा अर्थ जाईल ना जीवनात, अहंकार, अभिमान, स्वाभिमान, कीर्ती, मान, प्रतिष्ठा, ते ज्ञानच खोटं आहे तुमचं. स्वामींकडून आलेलं नाही, ते गुरुकडून आलेलं. राजकारण, हेवे दावे, ते ज्ञान नाही, ते खरं ज्ञान नाही, आभास. म्हणून ते सांगतात विषयी प्रेमा भूत साधन. म्हणून ती आवडी आपल्या जीवनात ठेवा, आपली चाड ठेवा, प्रीती ठेवा. मग कुठलं तरी साधन तुम्हाला, आणि जन्म द्यावा लागतो. शास्त्राला जन्म द्यावा लागतो, सेवेला जन्म द्यावा लागतो. विषयाची आवडी काही एकदम जन्माला होत नसते. कुठेतरी केलेलं आहे म्हणून आपण इथे आलो. आता आता इथून पुढे काय करायचंय आता ठरवायचंय, ते आत्ताच केलं पाहिजे. तुम्हाला चाड नाही, प्रीती नाही, आवडी नाही, मग ज्ञानाचा काय फायदा आहे? मग परमाधी आलेच कशाला? स्मरण नाही करू शकणार ना तुम्ही त्याशिवाय. आणि तुम्ही जे देवदेव करताय हा भीतीपोटी असतो. आता जी तुम्हाला गर्दी दिसते ना, ती भीतीपोटी आहे, पाप झाकण्यासाठी आहे. ते सगळं पुढचं तुम्हाला झाकायचे. स्वामींना काय म्हणतात त्याला, रिश्वत दिल्यासारखं आहे. ते रिश्वत देऊन तुम्हाला जे म्हणतो सनापती अर्जन करायची, हे असं भानगडीत नाही पडायचं कधी. सनापतीला कळत नाही कधी केली आहे ती, मला रिश्वत द्यायला आला इथं, तो रोग नसायला आलाय. रोग लागलाच कसा तुम्हाला? कसा लागला? म्हणून ते विशेष साधन बहुत साधन आहेत म्हणाले. आणि मग अशा प्रकारे ही लीळा इथे आता पूर्ण करू. हे पण